नमस्कार. आज आपण बघणार आहे गुजराती स्पेशल डिश डाळ ढोकली. मस्त चला बघूया ह्याची आपण रेसिपी. 1 वाटी तुरीची डाळ ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. मस्त धुवून झाली स्वच्छ पाण्याने. तिच्यातलं पाणी काढून 2 ग्लास पाणी घालून घेऊया. 1 चमचा मीठ, अर्धी चम्मच हळद, कुकरचं झाकण लावून त्याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. कुकरची शिट्टी होईपर्यंत आता आपण ढोकळीचं पीठ बनवून घेऊया. तर ते ढोकळीच्या पिठासाठी आता आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, लाल तिखट, अर्धी चमचा मीठ, जिरे पावडर, गरम मसाला, हळद, धना पावडर, थोडीशी हिंग, 1 चम्मच तेल आणि थोडासा ओवा हातावर चुरगळून त्यात टाकून घ्या. सर्व एकजीव करून घेऊया. त्याला एकजीव झाले. आता आपलं थोडं थोडं पाणी घालून याचा असा घट्टसर गोळा मग करून घेऊया. ढोकळीसाठी पीठ मळताना एकदम घट्ट असं मऊ, म्हणजे एकदम पातळी नाही आणि जास्त कडकही नाही, असं मिडियम साईजचं पीठ मळून घ्यायचं. आपल्या इथे पीठ मळून होत आलंय. मग छानसं किती मऊ पीठ मस्त झालंय. आता आपण ढोकळी करायला घेऊया. ढोकळी करण्याचे 2 प्रकार आहे. असे कोणी कोणी छोटेसे असे गोळे घेऊन हातावर असे करून पण ढोकळे बनवतात. असे मस्त गोळे करून छोटे छोटे घ्यायचे, त्याचे गोळे करायचे. मी ते तुम्हाला दोन्ही प्रकारचे दाखवणार आहे. आता एक असं चपाती लाटूनचं दाखव. मस्त अशी याची चपाती लाटून घ्यायची. मस्त चपाती लाटली आपली. चपाती जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही ठेवायची. मस्त ह्या मीडियममध्ये अशी आपली चपाती झाली. आता चाकूच्या साहाय्याने मस्त ढोकळी कापून घेऊया आपण. अशा ढोकळ्या कापून घ्यायच्या त्याचे. मस्त आकार झालाय त्याचा. आपल्या शिट्ट्या झाल्या. कुकर खोललं. आता स्मॅशरच्या साहाय्याने आपण मस्त डाळ घुसळून घेऊया, म्हणजे ती मस्त असं तिला घट्टपणा येईल. कढईत 1 चमचा तेल घालून आणि 1 चमचा तूप घालून घेतलं. आता हे आपले जिरे, लवंग, दालचिनी, मोहरी आणि थोडीशी मेथी दाणे मस्त तेलात हे तडतडून घेतले. थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा. छानसं असं परतून घ्यायचं आहे. आपले कढीपत्ता सगळं परतल्यावर 2 कांदे आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत मी. ते पण आपण तेलात परतून घेतले. दोन सुक्या मिरच्या आणि 2 हिरव्या मिरच्या त्यात तेलात घालून घ्यायच्या. मस्त त्या पण परतून घ्यायच्या आपल्याला छानसं असं. आता ह्यामध्ये आपण 1 चमचा अद्रकचा ठेचा टाकलाय. एक चमचा मीठ घालून घेतलंय. थोडीशी वाफ काढून घेऊया. आता त्याला आपली 1 वाफ काढली आपण. आता मस्त परतून घेऊया. त्यासाठी आपण जे सुके बेसिक मसाले असतात आता ते ह्या तेलात टाकून घेऊया. हळद पावडर, गरम मसाला, हिंग, लाल मिरची पावडर हे पण तेलात आपलं मस्त मसाल्यांना तेल सुटूपर्यंत मस्त परतून घ्यायची. त्याला छानसे परतून झाले ना, थोडंसं पाणी घालायचं आता याच्यामध्ये आणि परतून त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं. म्हणजे पाण्याने कांदा टोमॅटो ह्याला चांगला मऊसरपणा येईल. तर 1 वाफ काढली आपली. मस्त बघा मसाले कसे तेलात हे झाले, परतले गेलेत. त्याला तेल सुटले छान.
त्याच्यात आपली शिजवलेली डाळ त्यात ओतून घ्यायची. थोडंसं पाणी घातलं मी वरतून. सगळे मस्त एकत्र करून घ्या. मस्त लाल तरी आली बघा त्याला वरती मसाल्याची आपल्या. हे थोडेसे शेंगदाणे मी त्यात टाकून घेतलेत. छान अशी उकळी आली एकदम, असं त्याला घट्टसर पण आलं बघा उकळीत. थोडासा लिंबू टाकायचा उकळीमध्ये, अर्धा चमचा भर इतका. गूळ घातलाय थोडासा आणि चिंचाचं पाणी. मग हे तिखट गोड आंबट सगळी चव त्याला आली. आता ही ढोकळी आपण वरून टाकून घेतली त्याच्यात. मस्त ते ढोकळी छान त्या डाळीमध्ये त्या ढोकळीला मस्त असा मऊसूतपणा येऊस ती शिजून घ्यायची अशी. जेवढी ढोकळी आतमध्ये डाळी शिजल मसाल्यात शिजल तेवढं तिच्या आतमध्ये तिची चव वाढणार ढोकळीची. तर एक वाफ काढून घेऊ आपण तिला. मस्त बघा वाफ पण निघली आपली, छान अशी शिजली बघा ढोकळी आपली मस्त. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली त्याच्यात. पुन्हा एकदा असं मस्त वाफ काढू आपण तिची झाकण ठेवून. छान बघा फुगून वरती आली ढोकळी आपली सगळी. तेवढी अशी तिच्या मस्त मसाला मुरल्या गेल्या आता त्या ढोकळीमध्ये आपलं. आता आपण एका बाउलमध्ये ढोकळी काढून घेऊया. थोडंसं तूप घातलं मी थोडंसं त्याच्यावरती. तर मिक्स करून घेतली तुपाने, त्याला छान चव येते. आता ही आपली ढोकळी तयार झाली. काढून घेऊया बाउलमधून तिला. मस्त एक चम्मच तूप घातलं आणि वरून थोडीशी कोथिंबीर भरभरून आपली